नमस्ते दोस्तों, अर्टिकेरिया के सीरीज में आप सबका स्वागत है। अर्टिकेरिया का वीडियो देखकर आप सबने जो सहयोग दिया उसके लिए बहुत सारा धन्यवाद। अर्टिकेरिया एक ऑटो इम्यून कंडीशन होती है और ऐसे कंडीशन में हमारे शरीर का पित्त बहुत लेवल तक बढ़ जाता है, जिससे कि शरीर पर चकत्ते आ जाना, खुजली हो जाना और रैशेस आना, इस प्रकार के प्रॉब्लम होते हैं। आज तक बहुत लोगों का हमने इलाज किया और ऐसे एक पेशेंट आज हमारे स्टूडियो में मौजूद है कि जिनको उनका एक्सपीरियंस बताना है उनके अर्टिकेरिया के बारे में। तो चलिए जानते हैं उनके अर्टिकेरिया की सक्सेसफुल की कहानी उन्हीं के जुबानी। नमस्कार, माझं नाव किरण दौगे. मी राहण्यासाठी बोरवलीला आहे. प्रथम तर तुम्हाला सांगू इच्छितो की सुरुवातीला ह्या आजाराबद्दल की मला अंगावरती पित्ताचे असे गाठीसारख्या झाल्या आणि खूप खाज यायचं प्रमाण वाढायला लागलं. तर मला वाटलं नेहमीसारखं पित्त असेल, तर ते पित्त असेल म्हणून मी इग्नोर केलं. पण ते दिवसेंदिवस ते वाढायला लागले. मला रात्रीच्या प्रमाणामध्ये खूप खाज यायची. असं वाटतं ती जागा ती खाजवत राहावी. पूर्ण अंगावरती मला खाज यायची. रात्री झोप यायची नाही. जळजळ व्हायची पूर्ण शरीराची. आग होण्याचे प्रमाण वाढायला लागले. तर मी डॉक्टरांचा सल्ला म्हणून डॉक्टरांकडे गेलो बोरिवलीला. डॉक्टरांकडे गेलो, बोलला हा आपल्या त्वचेचा आजार असल्यामुळे मी त्वचेचे स्पेशलिस्ट आहे त्यांच्याकडे गेलो. त्यांनी औषधं दिली, त्यांनी चेक केलं. औषधं अशी मी वारंवार घेत 3 ते 6 महिने झाले, पण त्या डॉक्टरांचा काही फायदा झाला नाही. म्हणून पुन्हा दुसऱ्या कन्सल्ट करून आजाराचं प्रमाण वाढत चाललेलं. स्वतःकडे आपल्याला लक्ष देत नव्हतं. आजूबाजूला पण आपण विचलित होत होतो. कामावरती कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं. मग दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी पण चेक केलं, ब्लड चेक असे बरेच त्यांनी रिपोर्ट काढायला सांगितले. रिपोर्ट त्यांनी बघितले. त्यांनी पण औषधं दिली. हा आजार माझा वाढत 1.5 वर्ष झालं. आता माझा कॉन्फिडन्स एवढा लो झाला की 1.5 वर्षामध्ये ह्या आजाराचा काही फायदा होत नाही. औषधं घेतली का तात्पुरता आजार बरा व्हायचा आणि औषधं संपली किंवा औषधं नाही घेतली तर आजार अजून उफाळून यायचा. हे प्रमाण एवढं वाढत गेलं की डॉक्टरांना पण कळत नव्हतं की हा आजार कसा आहे. ते औषधं ते देत होते पण आजाराचं काही निदान होत नव्हतं. त्यानंतर मग आता डॉक्टर काही करू शकत नाही, मग आपण काहीतरी करूया म्हणून मी YouTube वरती ह्या आजाराबद्दल शोधणं चालू केलं. Google वरती सर्च करायला लागलो. तर YouTube वरती मला बरेच व्हिडिओ बघितले, पण डॉक्टर रुपेश आमले सरांचा एक व्हिडिओ बघितलेला. त्याच्यामध्ये गावावरून पेशंट आलेले आणि त्यांचा बऱ्याच वर्षापासूनचा त्रास होता ह्याच समस्यावरती आणि त्यांनी सरांकडे उपचार केले आणि त्यांना बरं वाटलं. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. तर मी बोललो की ह्यांचा आजार एवढ्या वर्षापासूनचा बरा करू शकतो तर आपला पण होऊ शकतो. तर मी माझ्या वाईफला कन्सल्ट केलं. आई वडिलांना सांगितलं. आई वडील बोलले एवढे डॉक्टर केले, आता तू पुन्हा एवढा लांब जाणार वाशीला, तर मग इकडेच कर डॉक्टर. पण माझं मन सांगत होतं की यांच्याकडे आलो तर आपला आजार बरा होईल. मग मी वाशीला डॉक्टर रुपेश सरांना भेटलो. त्यांनी प्रथमतः त्यांची भेट झाल्यानंतर बरेच डॉक्टर आपल्याला टेटोस्कोप लावून चेक करतात. तर ह्यांच्याकडे आलो तर एक नवीन पद्धत बघितली. त्यांनी माझ्या हाताची नस बघितली आणि नस बघून त्यांनी सांगितलं की तुमच्या आजार असा आहे की तुमच्या रक्तामध्ये पित्त मिसळलेलं आहे. तर मी ऐकून ते थक्क झालो की ह्यांनी नस बघून कसं सांगितलं आणि पित्त झाल्यामुळे तुमच्या शरीरातली उष्णता वाढली आणि तुम्हाला खाज येते. औषधं घेतली तर तात्पुरतं बरं होईल, पण ह्याच्यावरती हा पर्याय नाही. मग त्यांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या की तुमचं वजन वाढलेलं आहे, तुमचे एक्सरसाइज नाहीये, तुमची डेली रुटीन चुकलेली, तुम्ही जेवण अवेळी करता. त्यानंतर तुमचं जेवण अवेळी असल्यामुळे आणि रात्रीची तुमची झोप होत नाही पूर्ण. ह्या आजारावरची त्यांनी मला सिम्पटम सांगितले, कारणं सांगितली आणि त्यांनी मला जीवनशैलीमध्ये तुमचे बदल करण्याची गरज आहे म्हणून सांगितली. त्यानुसार त्यांनी मला सुरुवातीला त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी माझं रक्तामध्ये पित्त असल्यामुळे रक्त शुद्धीकरणाचा कोर्स सांगितला. त्यानंतर रक्त शुद्ध झाल्यानंतर ते रक्त आपलं ते पित्त सगळं आपलं लिव्हरमध्ये जमा होतं असं त्यांनी सांगितलं. लिव्हर आपल्याला शुद्ध करायचं आहे. लिव्हर डिटॉक्सिफिकेशनचा कोर्स केला. त्यानंतर त्यांनी मग सांगितलं आता ते झालेलं आहे तुमचं, आता आपण विरेचन करू. विरेचन पण त्यांनी कोर्स मी पूर्ण केला. त्या विरेचनाचा असा फायदा झाला की माझ्या शरीरातली सगळी घाण आपण बोलूया ती सगळी निघून गेली. माझं वजन पण आज कमी झालं. मला जो त्रास होता जवळजवळ 2 वर्ष झाले, आता 1.5 वर्ष तर ते मी बाकीच्या डॉक्टरांचा उपचार केला आणि सरांकडे मी येऊन फक्त 3 ते 4च महिने झाले. पण माझा 85% हा आजारावरती मी नियंत्रण आलेलं आहे. माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. त्यांच्याशी आता मी बोरिवलीवरून वाशीला यायचं तर
बऱ्याच लोकांना असं वाटेल की एवढं लांब जायचं तर कंटाळतील, पण मी आवडीने वाट बघत असतो की आता माझे औषधं संपले तर मी त्यांची भेट कधी होईल, त्यांची मी सल्ला कधी घेईल, आणि त्यांचा सल्ला नेहमी माझ्यासाठी फायदेशीर ठरला आहे. जर कोणाला असाच त्वचेसंबंधी पित्ताचा त्रास असेल, अल्टिकेरियाचा त्रास असेल, रॅशेसचा त्रास असेल, बऱ्याच लोकांना बरं होत नसेल, तर तुम्ही आवर्जून डॉक्टर रुपेश सरांची भेट घ्या. मी 100% सांगू शकतो की तुमचा हा आजार कोणत्याही प्रकारचा असू द्या, त्वचेसंबंधी असू द्या, बरेच प्रकारचे ते कन्सल्टेशन देतात. तर तुम्ही यांची जरूर भेट घ्या. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि माझं म्हणणं आहे की माझ्यासाठी हे देवापेक्षा पण मी यांना वरती समजतो, आणि हे जादूगर आहेत. त्यांनी जादू केली आणि हा प्रकारचा आजार माझा कंट्रोलमध्ये आलाय. तर मी बऱ्याच जणांना रिकमेंड पण करू इच्छितो, आणि तुम्ही लवकरच काही आजार असेल तर यांची भेट घ्या. धन्यवाद. थैंक यू किरण जी। तो आपने इस प्रकार से आपका जो अभिप्राय था वो हमें दिया। तो दोस्तों, अगर आपको भी अर्टिकेरिया जैसी शिकायत होगी तो आप बिल्कुल भी निराश मत होना, आप पेशेंस रखना। संयम के साथ अगर हम ट्रीटमेंट करते हैं, ब्लड डिटॉक्सिफिकेशन, लिवर डिटॉक्सिफिकेशन, विरेचन और बस्ती जैसी ट्रीटमेंट हम करते हैं, इम्यूनिटी के लिए रसायन चिकित्सा अगर हम करते हैं, तो डेफिनेटली अर्टिकेरिया हो या कोई भी प्रकार का ब्लड डिसऑर्डर हो, स्किन डिसीजेस हो, उसके ऊपर हम कॉन्कर कर सकते हैं। आपको भी इसी प्रकार का कंसल्टेशन कराना होगा तो हमारे क्लिनिक की टीम के साथ आप कांटेक्ट कर सकते हो। ऐसे ही नॉलेजेबल और इन्फॉर्मेटिव वीडियोस के लिए मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल बटन दबाना मत भूलिए। निरोगी सेहत का वादा करता है दुर्वा आयुर्वेदा। मिलते हैं ऐसे ही नॉलेजेबल और इन्फॉर्मेटिव वीडियो के साथ अगले वीडियो में। तब तक के लिए धन्यवाद। थैंक यू सो मच।